आणि म्हणून राहुल गांधी यांना प्रधानमंत्री करण्याचा विचार या देशातली जनता स्वप्नात देखील करू शकणार नाही। आणि म्हणून वयाचे 54 वर्ष उलटले तरी सुद्धा मॅच्युरिटी येत नाही। 20-25 वेळा पक्षाने त्यांना लॉन्च केलं, इस्रोने चांद्रयान लॉन्च केलं, परंतु काँग्रेस राहुल गांधीला लॉन्च करू शकली नाही। हा फरक आहे, हा फरक मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये आहे। आणि म्हणून एकीकडे एक महायुतीकडे मोदीजींकडे आत्मविश्वास आहे आणि इंडिया अलायन्स कडे या ठिकाणी आपण पाहतोय जे नैराश्य आहे, त्या ठिकाणी अहंकार आहे। हा अहंकार माणसाला पराभवाकडे नेतो, अहंकार विनाशाकडे नेतो, परंतु आत्मविश्वास हा विजयाकडे नेतो। आणि म्हणून या देशामध्ये मोदीजी म्हणतात अब की बार, अरे फिर एक बार, पण अब की बार। आणि आपलं महाराष्ट्राचं काय अब की बार, अरे 45 पार। मोदी सरकार तर येणारच आहे, पण अब की बार 45 पार। आणि म्हणून यामध्ये आपल्या सुनेत्राताई या बारामतीमधून प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या पाहिजे। तुमचं एक मत म्हणजे मोदीजींना मत, सुनेत्राताईंना मत म्हणजे या देशाच्या विकासाला मत, घड्याळाला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत। त्यामुळे कुणी किती काही केलं तरी सुद्धा या ठिकाणी मोदी आएगा तो मोदी ही। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की येत्या 19 तारीख आहे ना, 7 तारखेला अजून वेळ आहे, पण वेळ असला तरी डोळ्यात तेल घालून काम करायचं आपल्याला। एक मत महत्वाचं आहे। आणि म्हणून काही लोक ही निवडणूक भावनिक म्हणून करण्याचा प्रयत्न करतात। ही निवडणूक विकासाची आहे, भावनेची नाही। आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, किती कुणी आटापिटा केला तरी सुद्धा आएगा तो मोदी ही। आणि म्हणून या बारामती मधून देखील आपल्या सुनेत्राताई पवार यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा। एवढे लोक जर आलेत, यांनी जर 10-10, 20-20, 100 लोक मत गोळा केली तर मला वाटतं 7-8 लाख मतं अशीच मिळून जातील। तिकडे प्रफुल्लभाई 3 पक्षाचे 3 उमेदवारांचे फॉर्म भरायला आलेत, परंतु 3 उमेदवारांचे फॉर्म भरायला आपल्यापेक्षा निम्मी गर्दी आहे तिकडे। आपला एक फॉर्म भरायला एवढे प्रचंड जनता या ठिकाणी आली आहे। यावरून अजित दादांच्या कामाची पोचपावती येत्या 7 तारखेला मिळेल हा विश्वास व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।